नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बघा आपण टीईटी असेल, इतर सरळ सेवा परीक्षा असतील किंवा शालेय स्पर्धा परीक्षा असतील, प्रत्येक परीक्षेमध्ये गणित विषयामध्ये बघा या टॉपिकवर प्रश्न येतात म्हणजे येतात. सरळ व्याज असेल, चक्रवाढ व्याज असेल, नफा तोटा असेल, सूट कमिशन दलाली असेल किंवा पर्सेंटेज टॉपिकचं ऍप्लिकेशन घेऊन तयार केलेले गणित कोणत्याही चॅप्टर मध्ये असतील, बरोबर आहे का? मग विद्यार्थी मित्रांनो, पर्सेंटेज टॉपिक शेकडेवारी हा धडा ज्याचा पक्का झालेला असेल त्याच्यासाठी हे सर्व धडे सोपे आहेत आणि या धड्यामधील सूत्र पाठ करायची गरज राहणार नाही. इथं बघा प्रत्येक टाईपला वेगवेगळं सूत्र विद्यार्थी पाठ करत असतात. जर तुमचा पर्सेंटेज टॉपिक नीट झाला, व्यवस्थित कन्सेप्च्युअल झाला, तर या टॉपिकचे कोणतंही सूत्र तुम्हाला पाठ करायची गरज नाही, ट्रिक पाठ करायची गरज नाही. मग विद्यार्थी मित्रांनो, या टॉपिक मधलं सर्वात महत्वाचा पॉइंट काय आहे? कन्वर्जन. बरेच विद्यार्थी, शक्यतो 90% विद्यार्थी कन्वर्जनला म्हणजे फाटा देतात, म्हणजे ते स्किप करतात आणि बाकी सूत्र पाठ करत बसतात, ट्रिक पाठ करत बसतात. हे जर तुम्ही कन्वर्जन शिकलात आणि त्यातले मोजके कन्वर्जन तुम्ही जर लक्षात ठेवले तर बघा एवढे चॅप्टर तुमचे तोंडी उत्तर येतील. काय येतील? तोंडी उत्तर येतील. तुम्हाला ट्रिक पाठ करायची गरज नाही, सूत्र पाठ करायची गरज नाही आणि उत्तरामध्ये ॲक्युरसी येणार, बरोबर आहे? मग आज या व्हिडिओमध्ये आपण छोटासा टॉपिक बघू, कन्वर्जन. काय कन्वर्जन? कशाचं? पर्सेंटेजचं फ्रॅक्शन मध्ये, फ्रॅक्शनचं पर्सेंटेज मध्ये. तुम्हाला बघताना वाटेल की किती सोपं आहे, आणि पण विद्यार्थी मित्रांनो जेवढं सोपं आहे तेवढंच ते महत्वाचे, खूप महत्वाचे. चला मग विद्यार्थी मित्रांनो, आपण पहिल्यांदा कन्वर्जन शिकू, पर्सेंटेजचं फ्रॅक्शन मध्ये, फ्रॅक्शनचं पर्सेंटेज मध्ये. चला बघा विद्यार्थी मित्रांनो, पहिल्यांदाच मी सांगून देतो की कन्वर्जन कसं करायचं असतं, बरोबर का? बघा समजा मी इकडे लिहिलं फ्रॅक्शन. काय लिहिलं? फ्रॅक्शन. फ्रॅक्शन म्हणजे अपूर्णांक. काय? फ्रॅक्शन म्हणजे अपूर्णांक. अपूर्णांक सगळं लिहितो, फ्रॅक्शन म्हणजे अपूर्णांक. फ्रॅक्शनचं कशात करायचं आपल्याला? पर्सेंटेज मध्ये, टक्क्यामध्ये, बरोबर? किंवा उलट पण असू शकतं, टक्क्याचं फ्रॅक्शन मध्ये. दोन्ही आपल्याला परीक्षेमध्ये गणित तोंडी सोडवायला खूप मदत करतात. टक्केवारी कितीही अवघड दिलेली असू द्या तरी आपलं उत्तर काढता येतं. बघा जेव्हा आपल्याला अपूर्णांक दिलेला असतो त्याचं रूपांतर आपल्याला टक्केवारीमध्ये करायचं असेल म्हणजे कसं? बघा 1/4 म्हणजे किती टक्के? 1/4 म्हणजे किती टक्के? 25%. 1/2 म्हणजे किती टक्के? 50%. हे रूपांतर करताना आपण काय करतो? गुणिले 100 करत असतो. म्हणजे बघा गुणिले 100 करायचं. काय करायचं? गुणिले 100. बघायचं उदाहरण मी दाखवतो. 1/2 म्हणजे सर्वांना माहिती निम्म. निम्म म्हणजे किती असतं? 50%. कसं काढतो आपण? बघा याला जर 100 न गुणलं मी तर 50% येतं. बघा कसं? बे एक बे, बे पंचे 10 आणि शून्याला शून्य म्हणजे किती आलं? 50%. बघा विद्यार्थी मित्रांनो, फ्रॅक्शनचं पर्सेंटेज मध्ये रूपांतर करताना गुणिले 100 करायचं आणि तसंच उलट यायचंय. टक्के दिलेत आपल्याला आणि टक्क्यावरून आपल्याला फ्रॅक्शन मध्ये यायचंय. बघा खूप महत्वाची गोष्ट आहे, टक्क्यामधून फ्रॅक्शन मध्ये ज्याला येता येईल त्याला गणित खूप सोप्या पद्धतीने करता येतात. मग काय करायचं? इकडे जाताना गुणाकार केलाय, इकडे येताना भागाकार करायचा, भागिले 100 करायचं. बघा 50% म्हणजे अर्ध. तुम्हाला माहितीये अर्ध म्हणजे किती असतं? 1/2. बघूया आपण होतं का? बघा तुम्हाला दिले 50%, याचं तुम्हाला अपूर्णांक करायला सांगितलं, बरोबर का? टक्के म्हणजे काय असतं? भागिले 100. टक्के दिलं त्याला म्हणायचं भागिले 100. मग टक्के काढतो बाजूला, भागिले 100 करतो. चला 50 एक 50, 50 दुनी 100 किती आलं? 1/2. बघा 50% म्हणजे 1/2 आहे का? किंवा 1/2 म्हणजे 50% आहे, बरोबर? आपण व्हेरीफाय केलं. म्हणजे बघा हा फक्त तुम्ही हा टेबल आहे किंवा हे जी दिलेलं आहे हे तुम्ही लक्षात ठेवा. याच्यावर तुमचा पर्सेंटेज टॉपिक तर पूर्णपणे क्लिअर होणारच होणार, पण त्यासोबत आता मी सांगितलेले सर्व टॉपिक तुमचे इझिली होणार. काही ट्रिक करायची गरज नाही, कोणतं सूत्र पाठ करायची गरज नाही. पहिले आपण जे महत्वाचे कन्वर्जन आहेत ते या व्हिडिओमध्ये बघू आणि पुढील काही व्हिडिओमध्ये आपण 1 बाय 1 बाकी कन्सेप्ट बघत राहू. बघा चला पहिल्यांदा आपण काय करू? फ्रॅक्शनचं पर्सेंटेज मध्ये करू. काय? फ्रॅक्शनचं पर्सेंटेज मध्ये. माहित झालं तुम्हाला? फ्रॅक्शनचं पर्सेंटेज मध्ये करताना गुणिले 100 करायचं. चला मग विद्यार्थी मित्रांनो बघा 1/1. 1/1 म्हणजे एकच असतं, बरोबर? गुणिले 100. आता सर्वांना माहिती बघा कोणती संख्या स्वतःमध्ये पूर्ण असते. पूर्ण असते म्हणजे 100% असते. बघा
मग किती येणार आहे 100%. बरोबर का? चला 1/2 म्हणजे किती बघा, गुणिले 100 कर ना. 1/2 चं कशाला आपल्याला टक्क्यात करायचे, गुणिले 100 केलं किती येणार बघा, बे एक बे, बे पंचे 10 आणि शून्याला शून्य किती 50%. 1/2 म्हणजे किती 50%. तसंच आता 1/3 खूप महत्वाचं आहे, गुणिले 100 करा, सोपं सोपं. चला 3 1 3, 3 त्रिक 9, उरला 1, 3 त्रिक 9, पुन्हा उरला 1, पॉइंट द्या, पुन्हा झाली 10, 3 त्रिक 9, पुन्हा उरला 1, शून्य द्या, 3 त्रिक 9. विद्यार्थी मित्रांनो आता 3 3 थांबणार आहे का नाही, आपण थांबूया. 33.33%. बघा विद्यार्थी मित्रांनो लक्षात काय ठेवायचं आपला, 1/2 म्हणजे 50%, हे लक्षात ठेवायचं आपल्याला. 1/3 म्हणजे 33.33%, आणि याच उलट लक्षात ठेवायचं. 50% म्हणजे 1/2, 33.33 म्हणजे 1/3. तुम्ही म्हणता एवढं पाठ करायचं का आपल्याला? पाठ करायची गरज नाही, थोडी प्रॅक्टिस केली, काही गणित सोडवले तरी मनाने लक्षात राहून जातं. बरोबर का? चला पुढे घेऊ. 1/4, 1/4 च टक्क्यात रूपांतर करायचे, गुणिले 100 करा. गुणिले 100, 4 1 4, 4 2 8, उरले 2, 4 5 20, किती झालं 25%. बघा विद्यार्थी मित्रांनो 4 मधला एक भाग आपण शेतामध्ये विचार करतो का नाही, बघा समजा आपलं शेत दुसरा माणूस करत असेल, त्याला काय म्हणतो आपण, चौथ्या हिस्सेने दिले, म्हणजे 4 पैकी 1 हिस्सा त्याला द्यायचा, म्हणजे त्याला आपण 25% मटेरियल देतो. किती 25% उत्पादन देतो. तसंच 25% म्हणजे 1/4. बरोबर. चला आता 1/5 करू आपण. 1/5, 1/5 किती आहे, गुणिले 100. बघा 5 1 5, 5 2 10, 0 0 किती आलं 20%. बघा विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे आपण 1 ते 20 पर्यंतचे तुम्ही स्वतःहून करून बघा, काही तुम्हाला अडचण येणार नाही. ते केल्यानंतर म्हणजे तुम्ही स्वतः करा. आता मी काय करतो, आता टक्क्याचं आपल्या फ्रॅक्शन मध्ये मी करून दाखवतो. बरोबर का? चला चला बघा विद्यार्थी मित्रांनो 100%. बरोबर, 100% आपल्याला फ्रॅक्शन मध्ये करायचे. बघा टक्के म्हणलं की भागिले 100 लिहून टाकायचं. म्हणजे काय करणार मी आता, 100 ला 100, टक्के म्हणजे भागिले 100. बघा 100 1 100, 100 1 100, म्हणजे उत्तर किती आलं 1 आलं. बघा आपलं पहिलं फ्रॅक्शन पण दिसतं का नाही, 1/1, 1/1 म्हणजे 100% किंवा 100% म्हणजे 1. बरोबर. पुन्हा बघा 95%, काय 95%. 95% कसं करणार विद्यार्थी मित्रांनो, 95/100. छेद 100 का, टक्के म्हणजे छेद 100 असतं. चला बघा की विद्यार्थी मित्रांनो किती 5 न भाग दिला, 19 5 95, काय 19 5 95 आणि 20 5 100, म्हणजे अपूर्णांक काय आला 19/20. आता तुम्ही म्हणता 95%च 19/20 आलं, पण 19/20 च टक्क्यामध्ये 95 येतं का, येतं, तेच आहे ना. बघा कसं येतं, बघा 19/20. बघा अपूर्णांकाचं टक्क्यात करताना गुणिले 100 करायचं. बघा गुणिले 100, 20 1 20, 20 5 100. बघा 19 गुणिले 5 किती 95%. तेच आलं का नाही बरोबर. तसंच आणखी काही महत्वाचे करू आपण. चला 90%. 90% म्हणजे काय, 90/100. चला शून्य कटला, शून्य कटला, आता काय कटते का नाही, म्हणजे काय आलं 9/10. बघा 90% म्हणजे 9/10. तसंच आता 80% बघू आपण. बघा 80% म्हणजे काय असणार, 80/100 असणार. बघा 0 0 कटले, बेचोक 8, बेपंचे 10, किती आलं 4/5. मला काम धंदा नाही म्हणून मी घेत नाहीये, हे खूप महत्वाचे बरं का, प्रत्येक धड्यामध्ये तुम्हाला हे कामाला येणार आहे. चला पुन्हा 75%. बघा 75% म्हणजे काय, बघा 75/100, 25 त्रिक 75, 25 चोक 100, म्हणजे किती आलं 3/4. असंच तुम्ही 25%, 20%, 10%. बघा 10%च कसं येतं, बघा 10% म्हणजे काय 10/100, किती येणार बघा 10 1 10, 10 10 100, किती आलं 1/10. बघा 10%चा अपूर्णांकात किती आलं 1/10, किंवा 1/10 च टक्क्यामध्ये किती येणार 10%. या दोन्ही गोष्टी तुम्ही बघा अपूर्णांकात कुठपर्यंत करायचं असतं, 1/1 पासून कुठं करायचं 1/20 पर्यंत करायचं. खूप महत्वाचं आहे. आणि टक्क्याचं तर काही करू शकतो तुम्ही, काही अडचण नाही. बघा विद्यार्थी मित्रांनो हे खूप महत्वाचं आहे. हे केल्यानंतर तुम्हाला कोणतं सूत्र पाठ करायची गरज नाही, म्हणजे त्या धड्यांसाठी कोणती ट्रिक पाठ करायची गरज नाही. धन्यवाद.